पुष्प 26 अग्निहोत्र भस्म आणि फळं पालेभाज्या भाज्या। बाजारातून आणलेल्या भाज्या पालेभाज्या व फळांवरही भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात। शेतात भाज्या व फळांवर केमिकल्सची फवारणी केलेलीच असते। तसेच फळं व भाज्या शहरात आल्यावर भाजीवालेसुद्धा केमिकल्स वापरतात। त्यामुळे अतिप्रमाणात केमिकल्स भाज्या व फळांवर असतात। या भाज्या व फळेही पाण्यात घालून त्यामध्ये थोडे भस्म घालून ठेवावे। अर्धा ते 1 तासभर भाज्या फळे भस्माच्या पाण्यात राहिले असता केमिकल्सचे दुष्परिणाम कमीत कमी करण्यात भस्म मदत करू शकते। साधकांचा प्रत्यक्ष अनुभव आपण पाहूयात। एका साधकांनी आपल्या ओळखीच्या अनेक लोकांसमवेत पालेभाजी विकत घेतली होती। त्यातील अनेक जणांना त्या भाजीमुळे त्रास झाला, परंतु त्या साधकाच्या घरी कोणालाही त्या भाजीमुळे कोणताही त्रास झाला नाही, कारण भाजी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी भस्म पाण्याचा वापर केला होता। त्यामुळे त्यांच्या घरातील कोणालाही भाजीमध्ये असलेले केमिकल अथवा जीवाणू अर्थात बॅक्टेरिया बाधले नाहीत। तसेच एके दिवशी सफरचंद खातानाही केमिकल्सचा खूप वास जाणवला। त्यांनी सफरचंद पाण्यात काही तास ठेवले आणि नंतर खाल्ले असता त्यातील केमिकल्सचा वास पूर्णतः निघून गेला होता। अशा रीतीने केमिकल्सचे दुष्परिणाम भस्मामुळे नक्कीच टळू शकतात। भाज्या व फळे ज्या प्रमाणात असतील त्यानुसार पाण्यात अंदाजे भस्म घालावे। किती भस्म घालावे असे कोणतेही गणित नाही। जितक्या भाज्या व फळे असतील त्या सर्वच भाज्या व फळे पाण्यात बुडतील इतके पाणी असावे आणि अंदाजे भस्म पाण्यात घालावे। भस्म कमी अथवा जास्त झाले तरी केमिकल्सचे दुष्परिणाम दूर होणारच आहेत। तसेच भाज्या व फळे कमीत कमी अर्धा तास तरी भस्माच्या पाण्यात राहू द्याव्यात। जास्त वेळ पाण्यात राहिल्या तरी कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत। भाज्या पालेभाज्या फळे भस्माच्या पाण्यात 30 ते 40 मिनिटे ठेवले असता त्यावर फवारलेले केमिकल्स निघून जातात। तसेच त्यावर काही रोगजंतू असतील तर तेही नष्ट होतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या भाज्या पालेभाज्या आणि फळांमध्ये भस्मातील प्राणशक्तीही शोषली जाते। परिणामी भाज्या पालेभाज्या फळं अगदी 5 ते 6 दिवस झाले तरी टवटवीत राहतात असा प्रत्यक्ष अनुभव आहे। याचाच अर्थ भाज्या व फळं ऊर्जावान होतात। पुष्प आधार साधकांनी शेअर केलेल्या अनुभवासाठी सर्वच साधकांचे मनपूर्वक आभार।